हे गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. कशा आहात सगळे? होप सो सगळे स्वस्त असेल. अबे साले. तर बॅकग्राऊंडला नॉईस ऐकायला येतं तुम्हाला. इकडे जेवण चालू आहे आणि सगळे सगळे आणि गौरव रागवतात तिला, कारण ती सगळे हात मेस करतात, सगळं जेवण मेस करते, डोळ्यामध्ये वगैरे टाकते ती जेवण. ठीक आहे, हे तर काहीच नाही. तिला जर सेल्फ फीड करायला लावशील तर ती स्वतःचा पूर्ण आंघोळ करून घेईन जेवणाने. तर चलो, तर असं आहे आजच्या दिवसाची सुरुवात. आम्ही येणाऱ्याच्या नाश्त्यापासून करतो आहे आणि माझी एक्सरसाइज व्हायची आहे, मला जायचं आहे. मी आत्ताच माझं ते जे ड्रिंक आहे लेमन वॉटर ते घेतलं. आता मी करते माझे कामं, पटापट रेडी होऊन जिमची तयारी करते. पण त्याआधी आज झाला आहे बवाल. आज मला मंथली प्रॉब्लेम आलेला आहे. सो गाईज तरी पण ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना एक्सरसाइजला. आता ठीक आहे, तर एक्सरसाइज तर कंटिन्यू करायची आहे. नो स्किप. काहीही झालं तर चालेल, पण स्किप करायची नाही आहे. भूकंप आला तरी चालेल, पण स्किप करायची नाही आहे. भूकंप येईल असं येत राहील, असं जमीन हालत राहील आणि मी माझी एक्सरसाइज करत राहील. आज आहे वडपौर्णिमा गाईज. सोपली वडपौर्णिमेच्या तुला खूप खूप शुभेच्छा. वडासारखं दीर्घ आयुष्य तुला लाभो आणि तू माझ्यासोबत छान मस्त असंच सिम्पल लाईफ जगत राहो. काही असंच आहे नसो, मस्त आपण अशी एन्जॉय करत राहू, सिम्पल स्मूथली लाईफ. ठीक आहे, चल जाऊ दे. वडपूजा होती पण आज मी जाऊ शकत नाही काहीच, कारण आज माझा मंथली प्रॉब्लेम आलेला असतो. त्यामुळे मी प्लॅन केला होता की आज मी वडाची पूजा करायला त्यांच्या अनायराला वगैरे घेऊन जाईल. आणि गौरवला पण आज सुट्टी होती. गौरवने आज त्याचसाठी सुट्टी टाकली होती की आज पौर्णिमा आहे, तर गौरव माझ्यासोबत येईल आणीला घेऊन. तर आणीला बघायला टेन्शन नाही राहणार त्याला. माझे गोडूला 1 इयरचे होणार आहे. किती लवकर दिवस गेले बाळा तुझ्यासोबत, किती लवकर तुझं छोटंसं. तर चलो, आता मी माझं ठीक आहे काम करते. सकाळी ब्लिंकिटवाले, बरं झालं ब्लिंकिटवाल्यांची सुविधा आहे म्हणून माझं हे काम वाढलं नाही. सो मी जो मिळाला तो बोलवला. सो गाईज सकाळी मला हे ऑर्डर टाकावं लागलं आणि थँक गॉड की ते ब्लिंकिटची व्यवस्था आहे नागपूरमध्ये. आणि गावाखेड्यात असतो ना, मग दुकानात जाऊन आणावं लागलं असतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आता गौरवला बाहेर पण नाही पाठवू शकत होती. गौरव बोलला आणून देतो, पण म्हटलं नको ना, काय जाते. चला जाऊ दे. आता मी करते माझं काम, एक्सरसाइजला लागते मी आणि बोलते पुढे ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग पर्सनली खूप इंटरेस्टिंग असणार आहे, खूप छान असणार आहे. सो लास्टपर्यंत एन्जॉय करा गाईज. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चलो, Research solid. Tarika simple. सुशांत जहां पाठशाला वहां. देश की पाठशाला अब रोज रात 8:50 न्यूज 18 इंडिया पर. आज सुट्टी आहे मला. काल ऑफिस होतं, त्याच्या आधी एक दिवस सुट्टी होती पुन्हा. सो इथे बघा कामं चालू आमची. आणीचं सगळं झालं, आंघोळ झाली, नाश्ता झाला, आमचं सगळं व्हायचं आहे, आंघोळ व्हायची आहे. आणि आज एक्सरसाइज स्किप करावं लागली ड्यू टू सम पर्सनल रिझन. तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की जान्हवीचे मंथली जे सायकल असते ते आलेले आहेत. सो त्यामुळे स्किप केलेलं आहे आम्ही. आणि कारण की पहिला दिवस असल्यावर थोडासा त्रास होतो. सो हे बघा, हे तर चालत नाही. बघा हे बघ कसं लोमते, कसं लोमते. एवढी बेकार कंडिशन झाली की घराच्या बाहेर जायला नाही मिळत. काहीच मी क्लचर कसा लावते तुम्ही हसता. तुटलेला आहे क्लचर तो. काहीच आज एक खूप महत्त्वाचं काम करायला चाललो आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. नाही तर फायनली आज आम्ही वॉकपॅड घ्यायला चाललेलो आहे बर्डीला. सो स्टेट येऊन शेवटपर्यंत बघा. तिथे गेल्यावर पण आम्ही ब्लॉग शूट करूच. व्हॉट आर यू डुईंग आणि गेट अप अगेन, गेट अप. सो आम्ही चाललो आहे आता बर्डीला.
मम 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 मम्मा नाही पापा 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 आम्ही जांभळा देऊन जातो आम्ही. काय खाते का? काहीच नाही रे, तोंडात मुरमुरा. आणि आज लेटच उठलो कारण की सुट्टीचं म्हटलं नाही तर उठावंच लागते आम्हाला. आणि सुट्टी त्या दिवशी सुट्टी होती तेव्हाही पहिलेच उठलो होतो आम्ही, सकाळीच उठलो होतो 7 वाजता. सो एक्झरसाईज वगैरे त्या दिवशी केली पण आता ती नाही करू शकत. सो त्याच्यामुळे स्टँडअप 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 गेटअप गेटअप स्टँडअप आणि अप स्टँडअप. नो स्टँडअप गेटअप स्टे येस गुड गुड. सुटलं ना? आम्ही जर ग्लिटर काढू दे कुठून लागलं तर. सो गाईज तिच्या इयर्समध्ये एका इयरमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. ॲक्च्युली काय झालं की मागे इयर पिअर्सिंग केले होते अनाराचे आणि तेवढे दिवस काहीच नाही झालं. मे बी असं वाटतं तिला, मला असं वाटतं धक्का वगैरे लागला असेल तर त्याच्यामुळे थोडंसं एकदम थोडीशी गाठ सारखं पकडलेलं आहे. गाठ नाही म्हणू शकत त्याला, एक बम आलेला आहे तिला इथे. तर डॉक्टरला सांगितलं मी इयरिंग काढून टाकले कारण इयरिंगमुळे कसं होईल त्याला एअर नाही लागेल तर मग ते सुटणार नाही म्हणून मग मी काढून टाकलं. तर डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर बोलले की एकदा विजिट करून टाकायला, चेक करून घेऊ की काय आहे ते वगैरे. हे खूप घाई करते उभं व्हायची. चल वा पाणी ठेवलं, गॅस लावला नाही. किती मोठे कारभारी लोक आहेत इथे. A few moments later. गाईच ते माऊस आहे ना माझं खाली पाडलं आहे तिने. आणि ती बघा कसं करते. ते बघ माऊससाठी बघा कशी करते. हुशार बा किती. हा आणि ठीक आहे. आणि हे घे. हे बघा इकडे काय सुरू. मोहतरमा अना काय करते पिल्लू तू? ये अजून चढते वरती. A few moments later. तर गाईच आज विषय असा झालेला आहे की आम्ही जात होतो आणि ऐन वेळेस त्यांचा फोन आला कि सर तुमने थोड़ा आने से पहले लेट कर दिया. जो एक ट्रेडमिल थी वो अभी कस्टमर ने बुक कर दिया है एंड वो आज लेके भी जा रहे हैं, उनकी डिलीवरी करना है. 15 दिन बाद आप विज़िट करो, मैं ऑर्डर डाल दिया हूँ, सो तब आप लेके जाना. मतलब ठीक है भैया, हम तो आने वाले थे, कैब वैब बुक करने का प्लॅन चल रहा था. म्हटलं जाऊ द्या, जाऊन येणं पैसे वेस्ट झाले असते. तर हो, तर मग आज काही गेलो नाही आम्ही. आता तेच मागच्या की कोल्ड कॉफीचा आम्हाला क्रेज लागला आहे, थोडासा कोल्ड कॉफी पितो मस्त. बाजारात जाणं होतं, आज सोमवार पण आहे, बाजार जायचं होतं. म्हटलं बाहेर विजा होऊन राहिला आहे मस्तपैकी, आभाळ दणदण करून राहिलं आहे. म्हटलं ब्लिंकिटवरून बोलून टाकू, चला जाऊ द्या, काय जायचं बाहेर. चला मी आणीला तोपर्यंत नाश्ता चालून देतो आणि मग बोलतो. गाईज आज बनणार आहे आमच्याकडे मसाला वांगा. त्याची मस्त तयारी चालू आहे, एक नंबर. आणि हे वांगे. तर गाईज आता वाजले 9 आणि मी आलो मागाशीच पेट्रोल भरून, तुम्हाला सांगितलं. फायनली आपले 250 रुपयाचं वाउचर रिडीम केलं मी आणि फुकटाचं पेट्रोल भेटलं 250 रुपयाचं. आपल्याला कितीदा मिळालं आहे ना? खूपदा 1000 रुपयाचं पेट्रोल घेतलंय पण 1000. मग पहिले किती, जेव्हा आपण घुमत होतो, जेव्हा कार्ड नव्हतं यूज करत का आपण, क्रेडिट कार्ड पेट्रोलसाठी.
सो चला गाईज, आता आज बनली इकडे भाजी झणझणीत, वांग्याची भाजी बनलेली एक नंबर. ठीक आहे. हे पोरगी बघा किती दाव उचलून ठेवलं, असं. गुड. हां, स्टेबल, कंट्रोल युअर सेल्फ. ओके. A few moments later. पा. सो फायनली गाईज, मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होती की ऑर्डर करणार मी. मला काही क्रॉकरीज ऑर्डर करायच्या होत्या. तुम्ही समजू शकता आता व्हिडिओमध्ये आम्हाला डिस्टर्बन्स जास्त राहणार आहे, का आम्ही लहान राहिलो नाही आहे आणि आम्हाला तेच बघायचं जे पप्पा बसवा तिला जवळ. पहिलं बघायचं ठीक आहे, बस नीट राहायचं. हां, आपण दाखवू. ठीक आहे, माझ्याजवळ देण्यात. हां, प्रॉपर सीट. ओके, सीट प्रॉपरली आणि लाईक गुड गर्ल. ओके, तर ह्या काही क्रॉकरीज आहेत. मला पहिलं तर म्हणजे घरी जेव्हा मला इच्छा होती की मी काही क्रॉकरीज म्हणजे डिशेस क्रॉकरी वगैरे ऑर्डर करावं आपल्या घरच्यासाठी, पण काय ॲक्च्युली ते ठेवायचा इश्यू आहे आणि हे अशा वस्तू तर बिलकुल माझ्या हाताला सूट नाही करत. पण मी म्हटलं चला ठीक आहे, मला थोडं आता शूट वगैरे घेते मी माझी डेलीची, तर मला असं वाटतं की माझी जी वेट लॉस जर्नी आहे, सो माझी जी वेट लॉस जर्नी आहे तर त्याचे मी सगळे डे बाय डे व्हिडिओज अपलोड करावं चॅनलवर. मी जे आहे ते तुम्हाला माहिती आहे की आम्ही बिलकुल तुमच्यासारखेच आहे, सिम्पल लोक, डाऊन टू अर्थ. असं खूप मोठे छान हेवी प्लेट्स डिशमध्ये जेवण करणार नाही. आपल्याला स्टीलचं ताट आणि खाली बसणं प्रॉपर आणि ते हाताने जेवणं, हे आपण मराठी लोकांचं एक हे आहे, तर त्याच्याशी आपली भूक पण जात नाही. तर क्रॉकरीज डिश घ्यायच्या रिझन असं आहे की मला ते ॲस्थेटिक थोडे शूट्स वगैरे टाकायचे राहतात. सो माझ्या एक्झरसाईज म्हणजे जे काही मी माझे वर्कआउट्स वगैरे हे सगळे व्हिडिओ टाकते डे बाय डे. सो त्यासाठी मी बोललेलं आहे आणि आम्ही ऑनलाईन घेतलं नाही आहे. म्हटलं चला होतं एवढं काय ऑनलाईन. मी गौरव बोलला की ते जिओ मार्ट की ब्लिंकिटवरनं गौरवनी ऑर्डर टाकलेलं आहे. आणि आम्हाला माहिती नव्हत्या, पण आता गौरवने मला सांगितलं की ऑर्डर टाकल्या 2 डिश आणि 2 आणि वन ऑफ फेवरेट ब्रँड बोरोसिल. आमचा सगळ्यात जास्त फेवरेट ब्रँड आहे. सगळ्यात जास्त वस्तू आमच्याजवळ बोरोसिलच्या, आणि कप पासून बाउल. दाखव ना व्हिडिओमध्ये. हो करते ओपन अनबॉक्सिंग. ओके, तू काय ASMR करते का नकानी? ASMR. ओके, गुड. ओपन. हा, लुक ॲट गाईज, एकदम मस्त आणि हेवी आहे. म्हणजे ही जर पडली ना टचकतेच, पुऱ्या फ्लॅट सिस्टीमला आवाज जाईल की काहीतरी फुटलेलं आहे. तर बोरोसिल ब्रँड खरंच खूपच हेवी आहे. लारा ओपलवेअर बाय बोरोसिल. फाईन ग्लास एकदम. हो, आणि आणि त्याच्यासोबत सेम डिझाइन मॅचिंग मध्ये आलेले आहे, मॅचिंग मध्ये घेतलेले आहे. सेम डिझाइनच्या बाउल्स सुद्धा 2 बाउल्स पण घेतलेले. सो आम्ही 2-2चा पेअर टाकला, म्हणजे गौरवसाठी माझ्यासाठी. आम्ही तसं एकाच ताटात जेवतो, हे सगळ्यांना माहिती झालेलं असेल लोक. पण मी माझे जे आहे ना सेपरेट शूट करणार, त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे. फाडा, तर काढून दाखवते बघा किती सही. एक प्लेट एकासाठी असते. ह्या मस्त फाफडा झालेला इकडे, एक नंबर झालं. शेंगदाणे टाकले ना? टाकते म्हटलं. व्हेरी गुड. शेंगदाणे टाकायची कधी पण छान लागतात. हां, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हे होता. मगाशी बघा चिलतांनी मस्त हात, आंबा चिलता हात चिलून टाकला नसेवर. झोमून राहिलं खूप. डोंट गो देअर. नो, आणि टोल्ड यू ना बाबू, नो, डू नॉट गो देअर. सो फायनली गाईज, नाश्ता बनवून झालेला आहे. बोटाची करामत करून ठेवलेली आहे, दाखवते तुम्हाला. बघा, या बोटावर करामत केलेली आहे मी. आणि माझा हा बोट पेन करतोय खूप जास्त. हा बोट पूर्ण असा तेडा झाला होता. सो ठीक आहे, काय नाही, बसून जाईल लवकरच. आणि हे बघा करामती आणि 2 पार्सल आलेले आहे. गौरवने माझ्यासाठी बोललेले आहे. आता एक्झरसाईज करते आहे, तर वर्कआउट करते आहे, तर त्याच्यासाठी लागणार म्हणून बोललेलं आहे. बोल्ट फिटचं आहे दोन्ही पण. आणि काय काय आहे ते थोड्या वेळात दाखवते. आधी नाश्ता करते, भूक लागली आहे. आज थोडी जास्त वर्कआउट केली, त्यामुळे आज उशीर झाला कामं करायला. आणि चल झोपायला चल, तिला आता झोपून देते, तिची झोपायची वेळ झालेली आहे. सो गाईज, बोलते मी पुढे. काम भेटतो माझ्या बच्चा. जुजू येत आहे बाबा. चल ये बाळा लवकर. कसा उतार करून ठेवला मग तू, हा ना? एवढं टर्न होऊन यायचं. आणि तुला ते घ्यायचं होतं का माझ्याकडे यायचं होतं
कम कम. वा व्हेरी गुड. ती दाताने उचलायला पाहून राहिली, हाताने उचला. पेमेंटमधले पैसे काहीच उरले नाही आहे यावेळेस. ओटी करून ओव्हर टाईमचे माझे 8-9 हजार रुपये आले होते. तर मला असं वाटते की मी जे खर्च केला तो वर्थ इट केला आहे. मशीन झाली, तिचे काही शूज खराब झाले होते, खूप खराब झाले होते. तर ती 4 वर्षा पहिलेचे शूज काढतो म्हटलं नको कॉम्प्रोमाइज करू, कारण की वॉकिंग करावं लागते, तुला एक्सरसाइज करावं लागते, तर पायाचे बोट तर डॅमेज करते समोरून. मी हे पहिले पण तिच्यासोबत झालेलं ऑलरेडी, म्हणून म्हटलं तिला शूज घेतले आणि बोलफिटचा शेकर घेतला प्रोटीन घ्यायसाठी, कारण की प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर. सो म्हणून म्हटलं हे आम्ही सध्या तर हे सुपर यूचं जे प्रोटीन आहे ते घेतो. हे कोल्ड कॉफी आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये येते. एक सर्विंगमध्ये 20 ग्रॅम प्रोटीन येते, 24 ग्रॅम प्रोटीन ते एक स्कूपमध्ये. त्याचा डब्बा आम्ही पहिले ट्राय केला आणि बीस लाईफचं पण ट्राय करणार आहे आम्ही, सॅशे घेऊनच. जे कोणतं बेटर वाटलं ते घेऊ. आणि पण नाश्ता करतो. इकडे पापडा बनलेला आहे आणि इकडे बघा आंबे, कांदा. आणखी आंबा हा आमचा नशा झालेला आहे सध्या. 1 eternity later. सो गाईज आता सायंकाळची वेळ झालेली आहे. तर जवळपास 5:30 वाजले असते. 1 मिनिट, 5:30 वाजले. 5:30 वाजून राहिले आणि आभाळ निघालेलं आहे, म्हणजे मोकळं झालेलं आहे. मग अशी तर कंटिन्यू पाऊस होता आणि आता आम्ही कोल्ड कॉफी नाही लिहितो. तर गौरवने कोल्ड कॉफी बनवली. A few moments later. सो काहीच आम्ही झालो रेडी आणि सायंकाळचे बघा किती वाजले, 7 वाजून गेले. आणि आम्ही चाललो आहे झुडिओला. जसं मग अशी बोललो होतो, आम्ही एक्सायटेडच असतो बाहेर जायला, कारण आमची बघा एक्साइटमेंट कसं करतो. कुठे चाललो आहे आपण? ना कुठे चाललो आहे पिल्लू? हां, एक्सायटेड आहे आम्ही बाहेर चाललो तर चलो गाईज आता बघू झुडिओला काय घेतो. तर थोडंफार बघू आणि लगेच लवकरात लवकर येऊन जाऊ, कारण उशीर नाही झाला पाहिजे. मला स्लीपर, माझ्या पायात चप्पल नाही घुसत कारण माझा बोट मोडलेला आहे. चलो ये. मोबाईल तर हाताच आहे माझ्या. मोबाईल घेतला का म्हणत होते. कुठे चालला ना बिल्लू तू? कुठे चालला? कुठे चालला बिट्टू? इकडे बघायचं, मम्माचं मोबाईलमध्ये बघायचं. कुठे आली तू? कुठे आली तू? आणि कुठं हे टाकली घरी गेल्याला पान तुला. हे बघ टॉप किती छान आहे. आणि कुठे आली बेटा तू? कुठे आली मग? खुशी बघायची, खुशी बघायची. एक काम करू ना, पहिले आळीचं बघून येऊ का? चल चल. पाणी बॉटल आणली का? त्याच्यातून छोटेवाले नवीन कलेक्शन आले. चला काही नवीन कलेक्शन आले ते बघून घेऊ. आणि कोणता आवडलं तुला? वाव, भारी आहे रे, सही वाटते. इथेच तर आले सगळे ड्रेसेस इथे. हे आपण रोम्पर्स घेतले होते. आणि हे टी शर्ट बघ, ये शांत है. तूफान आने को टाइम नहीं लगता है. कोणते घेत आहे? छान फंकी फंकी टी शर्ट घे ना, छान मस्त. राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. वाव किती सही आहे. म्हटलं काय घेतलं. हे सही आहे. तर हे घे ना मग, छान आहे ना, घालते ते ई करते. आणि वाव हे आहे यार, लटकून हां.
आणीसाठी काय घ्यायचं काही समजत नाही. हे वाले ड्रेस ते वाले. हा एक आवडलेला आहे. ब्लॅक पण घे ना. ब्लॅक खरंच तिच्यावर खूप छान वाटते. आणीवर तुझ्यावर पण छान वाटते, आणीवर पण छान वाटते. हा घेते. हे ब्लॅकमध्ये घे नाही. हे ब्लॅकमध्ये घे ना. टी शर्ट आहे का त्या? One eternity later. वाजले आता 8:30. लवकरच आलो कारण की मध्येच पाऊस लागला. आता ओनमध्ये गेलो, थोडीशी शॉपिंग केली. आणीचं काहीच नाही भेटलं. हिचं थोडंसंच घेतलं आम्ही, जे घ्यायचं होतं ते. लाईक